सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढचा भाग. आता आपल्या गोविंदा स्नॅक सेंटरला उद्घाटनाला एकच दिवस मध्ये आहे. त्यामुळं तसं पाहिलं तर सगळी कामं आटोपली आहेत. उद्घाटन अगदी व्यवस्थित होणार हे निश्चित झालेलं आहे. अनूपसुद्धा तितकाच उत्साही आहे. कारण काही झालं तरी हॉटेल तिरुपती याच हेडिंगखाली त्याची दुसरी ब्रँच, छोटं का होईना पण त्याची सुरुवात होती आहे. आणि मनोमन अनूप आपल्या अजय सरांना लाख लाख आभार व्यक्त करायचा. अजय सरांनी अनूपला सांगितलं की मला तू आज स्टेशनपर्यंत सोड आणि मी सगळी आमंत्रणं करतो. डिसोजा साहेब आले पाहिजेत, कारण त्यांची खूप मदत झाली आयुष्यात मला. अनूपलासुद्धा साधारण सगळं माहीत होतं. त्यामुळं अजय सर, तुम्ही जे कराल त्या सगळ्या गोष्टींना माझा हो असेल. त्यामुळं जाताना मी तुम्हाला स्टेशनला ड्रॉप करीन. मी पुढच्या कामात जाईन आणि आपण हॉटेलमध्ये लंचला भेटणार आहोत. जास्तीत जास्त दुपारी 3पर्यंत मी येईन. काही हरकत नाही अनूप. हे सगळं त्यांचं ठरलं. त्याप्रमाणे गाडी निघाली. आदित्याने स्टेशन रोडला गाडी घेतली आणि तेच सगळे ओळखीचे चेहरे दुकानातले, ज्यांच्यासोबत अजय सरांनी काही काळ घालवला होता, त्याच आठवणी ह्या सगळ्या मनामध्ये उचंबळून आल्या. आणि मग त्यानंतर जीवनाला मिळालेला हा अनूपच्या योगायोगाने भेट होऊन मिळालेला हा टर्निंग पॉईंट, अशा सगळ्या विचारात कारमधून अजय सर उतरले आणि त्यांनी स्टेशनचा रस्ता धरला. हार्डली 30-40 पावलं चालून गेले तेवढ्यात समोरून डिसोजा साहेब येताना भेटले. वा, काय योगायोग आहे. शेक हँड झाला. डिसोजा सर एका राऊंडवर गेले होते आणि चेंबरकडेच निघाले होते. अरे कैसे हो अजय भाई, ठीक तो हो? सब कुछ अच्छा चल रहा है? हाँ कोई बात नहीं सर, आपसे ही मिलने आया हूँ. अरे चलिए चलिए चलिए, चलो कॉफ़ी पियेंगे मस्त. और आप लकी हो, हमारे 2 अफसर भी आ रहे अभी. तीनों की मुलाकात हो जाएगी आपकी. हाँ मुझे भी वैसा ही चाहिए था. आप तीनों को मिलना ही बहुत ज़रूरी है. अरे ऐसे क्या काम निकाला भाई? बहुत इम्पॉर्टंट काम आहे डिसोजा साहेब. अशा गप्पा मारत मारत अजय सर डिसोजा साहेबांच्या चेंबरला गेले. तिथे बसून पुन्हा त्यांच्या गप्पा झाल्या. तरीही अजय सरांनी अजून सांगितलं नव्हतं. आणि तेवढ्यात एक 5-1 मिनटं गेली असतील इकडच्या तिकडच्या गप्पा. अक्षरशः राजाबाजाची पण चौकशी डिसोजा साहेबांनी खूप आत्मीयतेने केली. नहीं नहीं, आपको इतना लगाव हो गया था उन दोनों से. और चलो, अनूप जी ने अच्छी व्यवस्था की है आपकी भी और उनकी भी. बहुत पुण्य कमा रहा है वो लड़का. कहाँ है वो आजकल? कैसे चल रहा है उनका? हाँ बस, आप उनको राइट हैंड मिल गए हो तो होटल की तो कोई चिंता नहीं होगी. अजय सरांनी या गोष्टीवर मात्र त्यांना सांगितलं. हाँ वो सोच रहा है, फिर एक बार सर्विस ज्वाइन करना चाहता है. वो एब्रोड जाना चाहता है, ऑस्ट्रेलिया जा रहा है. वो पहली कंपनी में जो काम किया था उसने, वहाँ उसका गुडविल अभी भी है, उसे बुला रहे हैं. अरे वाह, क्या बात है, बहुत बढ़िया बढ़िया न्यूज़ दिया आपने. चलो हमारी तरफ से उसे बहुत सारी शुभकामनाएं बताओ. एवढ्यात मौला शेख आणि मिलिंद कुलकर्णी हे 2 ऑफिसर पण येऊन बसले. त्यांनासुद्धा अजय सरांना बघून खूप खूप आनंद झाला. आणि मग पाण्याचे ग्लास आले, कॉफीचा जग आला. त्यांचा ऑर्डरली जो होता जवान, त्याने सगळ्यांना सर्व केलं. कॉफीचा पहिला घोट घेण्याआधीच अजय सर उठून उभे राहिले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. डिसोजा साहब, शेख साहब और कुलकर्णी साहब, पहले तो आपके एहसानों के लिए मैं करोड़ों बार शुक्रिया अदा करूँगा तो वो भी कम है. अरे नहीं अजय सर, हमें शर्माओ मत. आपकी
ज़िंदगी ही कुछ ऐसी बीती है, तो ऐसे इंसान को अगर हम थोड़ा सा भी कोऑपरेट नहीं करेंगे तो फिर इस वर्दी का क्या फ़ायदा, असा शेख साहेबांनी डायलॉग मारला. डायलॉग म्हणजे मनापासून बोलले ते. हे ऐकल्यावर अजय सरांचे डोळे थोडे पाणावले. तिघांच्याही लक्षात आलं. त्यांना एव्हाना अजय सरांचा स्वभाव खूप हळवा आहे हे त्यांनी एकमेकांमध्ये चर्चा पण केलेली होती. रिलॅक्स रिलॅक्स मिस्टर अजय, असं डिसूजा साहेबांनी वडीलधाऱ्या आवाजात जेव्हा सांगितलं तेव्हा अजय सर भानावर आले. जरी डिसूजा साहेब अजय सरांपेक्षा लहान होते तरी आज अंगावर वर्दी होती, तिथला तो अधिकारी होता, ही जाण नेहमीच अजय सरांच्या मनात असे. नो सर, आई एम एक्सट्रीमली सॉरी. मैं तो अभी ये कहना चाहता हूँ कि हमारे होटल तिरुपति की एक छोटी मिनी ब्रांच गोविंदा स्नैक सेंटर, इसका ओपनिंग है और वो कल है, सुबह 8 बजे है. तो आप तीनों को किसी भी हालत में उस उद्घाटन समारोह में हाजिर होना है, आना ही पड़ेगा आपको. कोई आपका ना ना ऐसे कोई भी कुछ भी बात नहीं चलेगी. और ये अनूप सर का खास आपके लिए मैसेज है. अरे कोई बात नहीं अजय सर, इस तरक्की के लिए उनका तो मैं तहे दिल से अभिनंदन करूँगा हमारे तीनों की तरफ से. असं बोलून डिसूजा साहेबांनी अजय सरांना हात मिळवला. त्या दोघांनी पण उभारून हात मिळवला. कॉंग्रॅच्युलेशन्स, मनापासूनच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या, अभिनंदन केलं आणि मग सगळ्यांनी तिघांनी मिळून चौघांनी मिळून कॉफ़ीचा आस्वाद घेतला. हाँ डिसूजा साहब, आपके सारे जवानों को भी कृपा करके उधर आना ही है उनको भी, और दोपहर का खाना हम सब मिल के होटल तिरुपति में खाएंगे. वो भी एक न्योता देने के लिए मैं आज यहाँ आया हूँ. सगळं ऐकून डिसूजा साहेबांचे सुद्धा डोळे पाणावले की अजय सर, कितना रिस्पेक्ट करते हो हम सब की. हाँ वो तो मैं करता रहूँगा ना सर, मरते दम तक करता रहूँगा, क्योंकि जो कुछ आप लोगों ने किया है ना, उसे तो मैं मरते दम तक भुलाऊँगा भी नहीं, भुला भी नहीं सकता. और आपके लिए, सब लोगों के लिए मेरे दिल में जो आदर है, प्यार है, वो तो बस ऐसे ही बरकरार रहेगा. बस उद्घाटन के दिन आप सबका वहाँ प्रेजेंस बहुत बहुत मायने रखता है मेरे लिए और अनूप जी के लिए. तो आप सब लोग आएंगे, ऐसा ही मैं मैसेज अनूप को जाने के बाद दे दूँगा. चलो चलता हूँ. कॉफ़ी बडीशोप सगळं झालं आणि मग अजय सरांच्या डोक्यात विचार घोळू लागले की आता आपल्याला जे काही करायचं आहे त्याची सुरुवात करण्याआधी एकदा पुन्हा मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ आणि त्या आपल्या दत्त महाराजांकडं कौल मागूयात की बाबा सगळं व्यवस्थित पार पडू दे दत्तराजा. असं म्हणून त्यांनी एका ॲटोला हात केला आणि दत्त मंदिराकडे रिक्षा गेली. दत्त मंदिरात दर्शन वगैरे झालं. बाकीचं मग निखिल आणि अनुपमाशी सगळी बोलणी कालच झाली होती. बाकीच्या गोष्टी फोनवर त्यांना सांगता येत होत्या. अनुपमा तर अगदी तयारीतच होती, त्यामुळं तसाही काही प्रॉब्लेम नव्हता. जे काय करायचं ते संध्याकाळी आज सगळ्यांनी मिळून त्या स्नॅक सेंटरला जाणं, सगळी व्यवस्था करणं, सगळ्या वेटर लोकांची टीम घेऊन जाणं आणि डेकोरेशन करणं, हे मात्र अनूपनी आणि अजयनी मनाशी ठरवलेलं होतं. मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे हातपाय धुवून, पाणी घेऊन, मस्तपैकी आपले बूट बाजूला ठेवून सभामंडपात अजय सरांनी प्रवेश केला आणि गर्भगृहात जाता जाता आपोआप पापण्या मिटल्या गेल्या आणि त्या दत्तराजासमोर एका कोपऱ्यात उभं राहून त्यांनी प्रार्थना केली. हे दत्तराजा, जे काही उद्या कार्यक्रम होणार आहे तो सगळा व्यवस्थित पार पाडू दे, तुझी कृपा असू दे. आणि जे काही आम्ही आता पाऊल उचललं आहे, हॉटेल तिरुपती या नावाने गोविंदा स्नॅक सेंटर आपण काढतो आहे, एक छोटीशी ब्रँच आपल्या हॉटेल तिरुपतीची सुरू असलेली भरभराट, त्याचं हे प्रतीक. त्यामुळं सगळं काही तू सांभाळून घेणार आहेस अशी प्रार्थना करून एक 10 मिनटं त्या गर्भगृहात भिंतीला टेकून अजय सर शांतपणे बसले. पण ती 10 मिनटं ते ध्यान करता करताच अजय सरांच्या डोळ्यापुढे सारा जीवन चित्रपट तरळू लागला. मंदिरामध्ये असं होणं, मंदिरामध्ये फक्त त्या दत्तराजाकडं ध्यान पाहिजे, तिथंच ध्यान लागलं पाहिजे, अशा पद्धतीने फ्लॅशबॅकमध्ये आपण चाललो आहे हे लक्षात येताच
पुन्हा एकदा दत्तराजाला विनंती करून, हात जोडून, नमन करून, प्रार्थना करून अजय सरांनी दत्तराजाचीच परवानगी घेऊन त्या मंदिरातनं आपली पावलं बाहेर टाकली. मंदिर सोडून आता आपल्याला बाकीचं काही काम नाही आणि एवढं सगळ्या घटना घडेपर्यंत त्यांच्या घड्याळामध्ये त्यांनी पाहिलं की जवळपास 1-1:30 वाजला होता. चला एक तासभर आधी आपण हॉटेलला पोचतो आहे, थोडा तिथे आराम करू, मग अनुप आला की लंच घेऊयात. या विचाराने अजय सरांनी ॲटोला हात केला आणि हॉटेल तिरुपतीकडे ॲटो रिक्षा रवाना झाली. मित्रांनो, उद्या उद्घाटनाचा दिवस, पण आता लंचला अनुप आला आणि अजय सर या सगळ्यांच्या काय गप्पा झाल्या, नंदकुमारजींनी काय प्लॅनिंग सांगितलं आणि बाकीच्या गोष्टी पाहत राहा, ऐकत राहा. सर्व संपलं असं कधीच होत नसतं, असं कधीच होत नसतं. ॲटो रिक्षा हॉटेलपाशी थांबली आहे आणि अजय सर वरती आईबाबांच्या रूममध्ये थोडीशी पाठ टेकावी म्हणून पडले आहेत. पाहूया अनुप आल्यानंतर नक्की काय घडामोडी घडल्या पुढच्या भागात. सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा पुढचा भाग घेऊन लवकरच भेटू. पाहत राहा, ऐकत राहा. कवी प्रवीत शो 9241 व्हिडिओचा अनमोल खजिना.